नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. प्रेक्षक हो, कर्करोगाचं नाव जरी ऐकलं तरी अनेकाच्या अंगावर काटा येतो. त्यात स्तनाचा कर्करोग म्हटलं की आणखीनच भीती वाटते. स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त महिलांसाठी शारीरिक वेदनांसह स्तन काढून टाकण्याचा निर्णय मानसिक तणाव वाढवणारा असतो. मात्र आता अनेक नव्या उपचार पद्धतींमुळे स्तन काढून न टाकताही कर्करोगावर उपचार करणं अगदी शक्य झालंय. त्यामुळे महिलांच्या शारीरिक ठेवणीत बदलही होत नाहीत. आज आपण ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत. स्तनाचा कर्करोग म्हणजे काय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर शिल्पी डोळस. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर शिल्पी डोळस यांच्याबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर शिल्पी डोळस या स्तनासंबंधित ऑन्कोप्लास्टिक सर्जन व सल्लागार आहेत. MBBS FIBD UICC सर्जिकल ऑन्कोलॉजी असून IAPS आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग, पुनर्रचना आणि सौंदर्य विषयक स्तन शस्त्रक्रियांसाठी युरोपियन बोर्ड प्रमाणित फेलोशिप त्यांनी प्राप्त केली आहे. डॉक्टर डोळस यांनी 2010 मध्ये त्यांची MS जनरल सर्जरीची पदवी मिळवली आणि लगेचच RGUHS विद्यापीठातून स्तनाच्या कर्करोगाच्या अभ्यासासाठी त्यांनी फेलोशिप मिळवली. त्यानंतर त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई आणि मरीन हॉस्पिटल डसेलडॉर्फ जर्मनी येथे प्रशिक्षण घेतलं. त्यांना पीअर रिव्ह्यूड इंडेक्स जर्नलमध्ये 15 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्रकाशनं मिळाली आहेत. 2011-2013 मध्ये लिम्फो एडेमा टाळण्यासाठी व्हॅक्यूम असिस्टेड बायोप्सी आणि ॲक्सिलरी रिव्हर्स मॅपिंग यावरील सर्वोत्कृष्ट पेपरच्या संदर्भात कमीत कमी छेद घेऊन करता येणारी स्तन शस्त्रक्रिया सुरू करणाऱ्या दक्षिण भारतातील त्या पहिल्या महिला सर्जन आहेत. 1996 पासून अनेक आरोग्य शिबिरं आणि प्रकल्प आयोजित केलेत. तसेच त्यांनी 2022 मध्ये इंडियन कॅन्सर सोसायटी सोबत 87 कॅन्सर स्क्रीनिंग कॅम्प पूर्ण केलेत. आणि डॉक्टर शिल्पी या आता रुबी हॉल क्लिनिक येथे 2017 पासून कार्यरत आहेत. चला तर मग डॉक्टरांकडून स्तनाचा कर्करोगाविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. डॉक्टर, विषयाशी निगडीतच माझा पहिला प्रश्न असणार आहे की नेमका स्तनाचा कर्करोग म्हणजे नेमकं काय आहे? थँक्यू यामिनी. स्तनाच्या कर्करोगाच्या जनजागृतीसाठी जे तुम्ही आमची मदत करून घेतात आहे त्यासाठी खूप खूप स्वागत आहे तुमचं. स्तनाचा कर्करोग म्हणजे स्तनाच्या पेशीमध्ये जे होणारी बदल, ही बदल जे आहे 2 प्रकारची असू शकतात. पहिली जे वेदना घटक म्हणजे ते कॅन्सरस असतात किंवा मॅलिग्नंट असतात, आणि एक धोकादायक नसणारी गाठी जे बिनाईन असतात. जेव्हा स्तनाचे कर्करोगाची निर्माण होतात तर एक प्रकारची गाठी उद्भव होतात जे असामान्य पेशी अनियंत्रणपणे मुळे जे आहे उद्भव करतात. त्याबरोबर स्तनाच्या कर्करोगाचे गाठी उद्भव होतात आणि ती गाठीला आपण ट्यूमर म्हणतो. ही ट्यूमर बिनाईन किंवा कॅन्सरस दोन्ही प्रकारचे असू शकतात. बरं. स्तनामध्ये येणारी गाठी 80% बिनाईन असतात, नॉन कॅन्सरस. पण हे कळायला कसं पाहिजे की ही कॅन्सरस नाही आहे, त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांची सल्ला घेणं आवश्यक आहे. हो, खरंच डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतीच औषध उपचार करणं हे खूप चुकीचं आहे. पण डॉक्टर, स्तनाचा कर्करोग झालाय हे कसं ओळखायचं? याची काही सामान्य लक्षणे दिसतात का, आणि दिसत असतील तर ती कोणती आहेत? स्तनाच्या कर्करोगासाठी जास्ती काही लक्षण नाहीये. जवळजवळ आपले 5-6 लक्षण आहे जे आपल्याला आठवण ठेवावंच लागतो. ते 5-6 लक्षण मध्ये सगळे लक्षण असायला पाहिजे असं नाहीये. त्यामधून एक लक्षण पण असला तर तेव्हा पण तुम्ही डॉक्टरांची सल्ला घेऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे स्तनामध्ये एक गाठी असणार किंवा काख्यामध्ये गाठी असणार. जेव्हा काख्यामध्ये किंवा स्तनामध्ये गाठी सापडली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. ही गाठी मध्ये वेदनाच असायला पाहिजे किंवा त्याच्यामधून पू निघायला पाहिजे असा विचार करणार गैरसमज आहे. स्त्रिया येतात आमच्याकडे आणि ते सांगतात की आम्हाला गाठी तर आहे पण त्याच्यामध्ये काही अजून त्रास नाहीये. अजून त्रास काय पाहिजे? गाठी होणारच एक त्रास असतो. दुसरं महत्वपूर्ण लक्षण आहे स्तनामध्ये किंवा स्तनाग्रमध्ये
आतमध्ये ओढल्यासारखा जातो स्तन, किंवा जे आहे त्याचा आकार आणि विकार चेंज होतात, म्हणजे बदल होतात आणि त्याची त्वचामध्ये, त्याच्या स्किनमध्ये चेंजेस येतात किंवा त्वचा लालसर होते. तर अशा जेव्हा तुम्हाला दिसला तेव्हा पण तुम्ही डॉक्टरांची सल्ला घेऊ शकता. तिसरं महत्वपूर्ण लक्षण आहे की स्तनाग्रातून दूध व्यतिरिक्त जेव्हा स्राव होतात, रक्तस्राव असू शकतात, ते हिरवा स्राव असू शकतात, ते एक चमचा बरोबर जेव्हा असला तर तेव्हा तुम्हाला घरी बसायचं नाहीये. तेव्हा पण तुम्ही डॉक्टरांची सल्ला घ्यायलाच पाहिजे. बरोबर. आणि कुठली पण अंग स्तनामध्ये आपलं गाठी असली आणि तेव्हा महिलांना हात-पाय दुखत असेल किंवा शरीरामध्ये अशक्तपणा वाटत असेल, हे स्टेज 4 ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण असू शकतात. तर तिला पण निग्लेक्ट करायचं नाहीये. ते जवळचे डॉक्टरांना किंवा हॉस्पिटलला दाखवायला पाहिजे. आणि हे महत्वाचं असतं की कुठल्या डॉक्टरला आपल्याला सल्ला घ्यायला पाहिजे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये मी सजेस्ट करणार की नॉर्मली आपल्याकडे आता ब्रेस्ट सर्जन्स किंवा ब्रेस्ट कॅन्सर सर्जन्स अवेलेबल असतात. तर त्या डॉक्टरांबरोबर तुम्ही सल्ला घेऊ शकतात. ते नसेल तर तुम्ही ऑन्कॉलॉजिस्ट किंवा ऑन्कोसर्जन बरोबर सल्ला घेऊ शकतात. ते पण नसेल तर तुम्ही जनरल सर्जन बरोबर आणि फिजिशियन बरोबर पण सल्ला घेऊ शकतात. किंवा बरोबर. तुम्ही आपला गायनेक कडून पण सल्ला घेऊ शकतात की अशा अशा गाठी मला वाटली आहे, तर मला पुढे काय करायला पाहिजे. हां, बरोबर. तुम्ही ही जी लक्षणे सांगितलात ती लक्षणे दिसल्यावर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण डॉक्टर, स्तनाच्या कर्करोगाचे जोखमीचे घटक कोणते आहेत की जे घटक दिसल्यावर स्तनाचा कर्करोग होतो? स्तनाच्या कर्करोगचा मेन घटक जे आहे स्त्री होणार. स्त्री बरं. असणारच मेन घटक आहे ऍक्च्युली. बिकॉज स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन नामक हॉर्मोन असतो, त्यामुळे स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची शंका जास्ती असतात. असं नाहीये की ते पुरुषांमध्ये ही शंका नसते. पुरुषांमध्ये पण ही शंका असू शकते, पण त्याचं प्रमाण कमी असतो. आणि स्तनाच्या कर्करोगाचा दुसरा घटक आहे वय. बरं. जसं जसं वय वाढतात त्यामुळे पण स्तनाच्या कर्करोगाचे चान्सेस वाढतात. आता जसं आपण आपला वय वाढतो तेव्हा शुगर किंवा आपला बीपी वाढून जातात. ते त्रास यंग एज मध्ये होत नाही. तसं कॅन्सर पण एक अशा प्रमाण आहे जी वयप्रमाणे वाढतात. तर वयप्रमाणे आपली रोग प्रतिरोधक क्षमता कमी होतात. वयप्रमाणे आपली इम्युनिटी कमी होतात. तर आपले हॉर्मोन्स चेंज होतात. त्यामुळे स्तनाचे कर्करोगाची शंका 40च्या नंतर जास्ती वाढतात. पण असं नाहीये की ते स्तनाचे कर्करोगाची शंका फक्त 40च्या नंतर जास्ती वाढतात आणि 70च्या नंतर कमी होतात. आम्ही असे पण पेशंट्स बघितले जे 70 ते 80 मध्ये स्तनाचे कर्करोग बरोबर ग्रस्त होते आणि आम्ही यंग पेशंट्स मध्ये म्हणजे 24 ते 30 मध्ये पण स्तनाचा कर्करोग बघितला आहे, जे प्रेग्नन्सी असोसिएटेड होतं. तर बरं. प्रेग्नन्सी बरोबर पण जेव्हा हॉर्मोन्सच्या फेरबदल असतात आणि तेव्हा काही गाठी आली किंवा असं रक्तस्राव किंवा हिरवा स्राव स्तनाग्रातून निघाला, तेव्हा पण डॉक्टरांची सल्ला घ्यायला पाहिजे. बिकॉज हे लक्षण स्तनाचे कॅन्सरचे असू शकतात. बरं. पण डॉक्टर समजा हां, बोला नाही. कुटुंबामध्ये काही जेनेटिक हिस्ट्री असेल, तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला मेल्सला किंवा फिमेल्सला, पुरुषांमध्ये आणि किंवा स्त्रियांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये, आई-बाबांमध्ये कोणाला कॅन्सरचा घटक असेल, तर त्या लोकांमध्ये पण स्तनाच्या कर्करोग जास्ती असतात. एक जेनेटिक हिस्ट्री पण असतात, ज्याला आपण ऐकलं असेल BRCA1 किंवा BRCA2 जे अँजेलिना जोली बरोबर फेमस झाला आहे खूप जास्ती. हो. त्याबरोबर पण ऍक्च्युली स्तनाच्या कर्करोग असे पेशंट्सला जास्ती असू शकतात. पण हे जेनेटिक टेस्टिंग आपण डायरेक्टली नाही करायला पाहिजे. ते डॉक्टरांची सल्ला घेऊन त्याच्यानंतर ते तुमची हिस्ट्री घेतात. तुम्ही त्या हिस्ट्रीमध्ये बसतात, ज्या हिस्ट्री तुम्हाला सांगितली आहे की ते स्तनाची कर्करोगाची जेनेटिक हिस्ट्रीला मॅच करते, तेव्हाच तो टेस्टिंग करावंच लागतो. आणि लठ्ठपणामुळे पण ऍक्च्युली स्तनाचा कर्करोग वाढतो. बिकॉज स्तनाचा कर्करोग फॅटमुळे जेव्हा इस्ट्रोजन फॉर्म होतात, एक्स्ट्रा बॉडीमध्ये एक्स्ट्रा पद्धतीप्रमाणे जेव्हा इस्ट्रोजन बनतात, तर त्यामुळे पण स्तनाचा कर्करोग वाढू शकतात. आपला मद्यपान जेव्हा कंट्रोलमध्ये नसेल तेव्हा पण स्तनाचा कर्करोग वाढू शकतात. तर मद्यपान जेव्हा करायचंच नाही किंवा करायचा तर
लिमिटमध्ये करायचा, एवढा व्यसन नाही करायचं की ज्याबरोबर आपण आपल्या जीवाला धोका देतोय. बरोबर. डॉक्टर, समजा हा स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करायचा असेल तर तो करणं शक्य आहे का? हो, हे आपण करू शकतो. जेव्हा लवकर ते लवकर आपण एक्सरसाइज स्टार्ट केली किंवा व्यायाम स्टार्ट केला, तर तेव्हा जे आहे आपण स्तनाच्या कर्करोगची शंका आपल्यामध्ये कमी करू शकतो. हे बरं. स्टडीजला ऑलरेडी पण आहे, की जेव्हा 25 वर्षाच्या नंतर स्त्रिया 30 ते 40 मिनिटचा व्यायाम करायला स्टार्ट करतात आणि मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीच्या आधी जेव्हा ते व्यायाम करायला स्टार्ट करतात किंवा नुसतं वॉकिंग पण करून घेतली 30 ते 40 मिनिटची, तेव्हा त्यांच्या स्तनाच्या कर्करोगचे चान्स 14 ते 21% कमी होऊन जातात. तर जेव्हा महिला ऍक्टिव्ह राहिली तर तेव्हा स्तनाची कर्करोगची शंका कमी होऊन जातात. स्तनाचे कर्करोग स्तनपानमुळे पण ऍक्च्युली कमी होतात, पण ही गैरसमज आहे की एक महिलाने एकच बाळाला 4 वर्षपर्यंत स्तनपान करायला पाहिजे, त्यामुळे स्तनाची कर्करोगची शंका कमी होऊन जातात. स्तनपान करायला पाहिजे, पण 1 वर्षामध्ये ओन्ली 4.7% स्तनाची कर्करोगची शंका कमी असतात. तर 1 किंवा 1.5 वर्ष जास्तीत जास्त 2 वर्ष तुम्ही एक बाळाला स्तनपान करू शकतात. पण जेव्हा जास्ती बाळ असले म्हणजे 2 बाळाला जेव्हा तुम्ही 1 वर्ष स्तनपान केला तर तो जास्ती महत्वाचा आहे, यापेक्षा की तुम्ही 1 बाळाला 2 वर्षपर्यंत स्तनपान केलं. बरं. तिसरी गोष्ट आहे की ते स्वतःला वजन नियंत्रित करायला पाहिजे. आपला जे वेस्ट सर्कम्फरन्स आहे म्हणजे आपला कमराचा साईज 33 इंच पासून कमी असायला पाहिजे. त्यामुळे पण स्तनाचा कर्करोग आणि भरपूर हृदयाचे विकार जे आहे ते कमी होऊन जातात. तर आपला जेव्हा कमराचा साईज कमी असला किंवा जे आहे आपला वजन कमी असला तर आपल्या शरीरामध्ये BMI इंडेक्स हाय होतात आणि त्यामुळे पण स्तनाचा कर्करोग कमी होऊन जातात. आता असं पण आम्ही बघितलंय की जी महिला एकदम स्लिम ट्रिम असतात, जे फॅटी नाही आहे त्यांना पण स्तनाचा कर्करोग असू शकतात. ते विचारतात आम्ही तर सगळ्या जिमिंग करतो आणि तेव्हा पण स्तनाचा कर्करोग आम्हाला कशाला झाला. तर ही गोष्टी अशी आहे की ते स्तनाच्या कर्करोगचं मेन रिझन एन्व्हायरमेंटल कॉजेस आहे. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही तुमची बॉडीला 10 वर्षापासून ठेवतात त्याप्रमाणे ऍक्च्युली तुमच्या बॉडीमध्ये काय काय बदल येतात त्याच्यामुळे कुठल्या पण कर्करोगाचा प्रमाण वाढतो किंवा कमी होतात. तर तुम्ही आहारमध्ये पण चेंज करू शकतात. आपला जे महाराष्ट्रीयन थाळी असतात त्याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार असतात, रंगबिरंगी गोष्टी असतात. त्यामुळे पण आपण कर्करोगाचं प्रमाण कमी करू शकतो बिकॉज कर्करोगाचा संबंध अँटीऑक्सिडंट्स बरोबर पण आहे. जेव्हा आपण हिरवी पालेभाजी जास्ती खाल्ली, आपण आंबट खाल्लं किंवा आपण जे आहे गोड पण खाल्लं त्याच्यामध्ये बारीक, ते आपल्याला मदत करतात ऍब्झॉर्प्शन साठी जे बाकी गोष्टी आपण खातो. त्यामध्ये वयाप्रमाणे रजोनिवृत्तीनंतर म्हणजे मेनोपॉज नंतर आपल्याला फॅट आणि कार्बोहायड्रेटचे कंटेंट कमी करावंच लागतो. याबरोबर आपण जेवणमध्ये जेव्हा फेरबदल केला तेव्हा पण आपण स्तनाच्या कर्करोगची शंका कमी करू शकतात. आणि ऑफकोर्स थोडाफार स्क्रीनिंग आपल्याला करावंच लागतो बिकॉज सगळाच आपण करून घेतला तेव्हा पण बिकॉज आपण स्त्री आहे तर आपल्याला स्तनाच्या कर्करोगची शंका कमी होणार नाही. बरोबर. डॉक्टर, स्तनाच्या कर्करोगाचं समजा निदान करायचं असेल तर कोणकोणत्या तपासण्या कराव्यात आणि साधारण किती वेळेनंतर या तपासण्या केल्या पाहिजेत? ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ऍक्च्युली स्तनाच्या कर्करोगासाठी WHO ने जे डिसाईड केलंय ते 40 वर्षाच्या नंतर सगळेच महिलांनी वर्षामध्ये एकदा एक डिजिटल किंवा टोमोसिंथेसिस मॅमोग्राफी करायला पाहिजे. प्लस त्याच्यासोबत सोनोग्राफी ऑफ द ब्रेस्ट किंवा अल्ट्रासाउंड ऑफ द ब्रेस्ट करायलाच पाहिजे. बरं. याच्या आधी आपण महिलांना सांगतो की 25 ते 35 मध्ये तुम्ही सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायला पाहिजे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कशा करायला पाहिजे हे तुम्ही अंडरस्टँड केला तर जास्ती महत्वाचं आहे. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन 25 वर्षाच्या नंतर तुमची स्वतःची स्तनाची तपासणी तुमच्या बरोबर असतात.
ह्यामध्ये तुम्ही जे लक्षण मी सांगितले, गाठी असणार किंवा रक्तस्राव असणार किंवा जे आहे स्किनच्या टेक्स्चर म्हणजे ते स्तनाची जे स्किन आहे ती लालसर आहे की नाही, ती थिक आहे की नाही, जास्ती जाड झाली आहे, जास्ती पातळ झाली आहे, हे तुम्हाला कळतात की 10 वर्षामध्ये तिच्यामध्ये काय चेंज झालंय. तर तुम्ही बरोबर. डॉक्टरांना सांगू शकता. बरं. आणि जेव्हा तुम्ही डॉक्टरांना सांगणार तर कोणाला 35 वर्षामध्ये गाठी आली तर त्यांच्यासाठी मॅमोग्राफी करणं योग्य नाही असणार. तुम्ही डॉक्टरांकडे जाणार तर त्या महिलांसाठी जे 40 वर्षाच्या खाली आहे त्यांना सोनोग्राफी ऑफ द ब्रेस्ट म्हणजे अल्ट्रासाउंड ऑफ द ब्रेस्ट जास्ती महत्वाचे असतात. मॅमोग्राफी ऑफ द ब्रेस्ट महत्वाची नसतात. बरं. पण डॉक्टर 40च्या नंतर मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी ऑफ द ब्रेस्ट दोन्हीच करायला पाहिजे. बरोबर. पण डॉक्टर, स्तनाच्या कर्करोगासाठी उपचार पर्याय कोणकोणते आहेत? आता स्तनाच्या कर्करोगासाठी भरपूर उपचार आहे, पण ही एक ट्रीटमेंट स्तनाच्या कर्करोगासाठीच योग्य नसणार. जेव्हा मी सांगितलं की फक्त आणि फक्त किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी स्तनाची कर्करोगला व्यवस्थित करू शकतात, तर असं नाहीये. ही एक कॉम्बिनेशन थेरपी असतात. स्तनाचा कर्करोग म्हणजे एक रोग आहे. ते रोगला आपल्याला ट्रीट करायसाठी स्तनाचे शस्त्रक्रिया करावंच लागतो. जी महत्वाचा आपला ट्रीटमेंट आहे स्तनाच्या कर्करोगासाठी. स्तनाच्या कर्करोगासाठी जे आपले नवीन ट्रीटमेंट आहे त्यामध्ये स्तनला वाचून घ्यायची जे सर्जरी असतात, ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी किंवा ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टिक सर्जरी, ते आपण करू शकतो, ज्यामध्ये फक्त गाठी काढायची असतात आणि स्तनाला नवीन रूपांतरण आपण करू शकतो. ते विथ फ्लॅप आणि विदाउट फ्लॅप पण असू शकतात. स्तनाला पूर्णतः काढायचं नंतर पण आपण नवीन ब्रेस्ट बनवू शकतात. आणि पेशंटच्या स्वतःच्या मांसाबरोबर आपण किंवा फॅट बरोबर ते स्तनाचं रूपांतरण करू शकतो. ते दिसायला सेम सारखं नसणार, पण 70 to 80% ते मॅच करतात आणि बॉडीला बॅलन्स करून देतात. बरं. सर्जरी शिवाय आपल्याला अजून एक ट्रीटमेंट द्यावाच लागतो, जे सर्जरीचाच पार्ट आहे. त्याला म्हणतो सेंटिनल लिम्फ नोड किंवा एक्झिलरी लिम्फ नोड क्लिअरन्स. स्तनाच्या कर्करोग मध्ये ही महत्वाची सर्जरी असतात. फक्त गाठी काढायची सर्जरी स्तनाची सर्जरी नसतात. बरं. दुसरं गोष्टी आहे आपल्या किमोथेरपी, जे खूप पॉप्युलर आहे, ज्याबरोबर लोकांना खूप भीती वाटते. पण माझ्या प्रमाणे किमोथेरपी एवढी त्रासदायक नाहीये. जेव्हा तुम्ही विचार केला की किमोथेरपी तुम्हाला चांगला रिझल्ट देणार, तर किमोथेरपी 70% पेशंट्सला ऍक्च्युली बरा करते. किमोथेरपी स्तनाच्या कर्करोगची शस्त्रक्रियाच्या नंतर किंवा आधी देऊ शकतात. हे शस्त्रक्रियाच्या सोबत ऍक्च्युली द्यावंच लागतो. फक्त शस्त्रक्रियाचा पर्याय नाहीये. असं पण पेशंट असतात, ते म्हणतात की आम्हाला कापाकापी नाही करायची, आम्हाला शस्त्रक्रिया नाही करायची, पण फक्त किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी बरोबर आमच्या ट्रीटमेंट होऊ शकतात का स्तनाच्या कर्करोगमध्ये. पण स्तनाच्या कर्करोगमध्ये फक्त किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी बरोबर ट्रीटमेंट नसतात. बरं. काही स्टेजेस मध्ये जेव्हा स्टेज 4 झाली तेव्हा जे आहे कर्करोगच्या निदान आपण कम्प्लिटली नाही, पण आपलं जे प्रॉब्लेम्स आले किंवा जेव्हा सिम्पटम्स डेव्हलप झाले त्यांचं निदान आपण रेडिएशन थेरपी बरोबर करू शकतो. बरं. तर थर्ड जे इम्पॉर्टंट गोष्टी आहे ती आहे रेडिएशन थेरपी. जेव्हा आपण ब्रेस्ट वाचून घेतात त्या केसेसमध्ये आपल्याला रेडिएशन थेरपी घ्यावंच लागतं. आणि जेव्हा ब्रेस्ट काढून घेतात तो आपल्या स्टेजिंगवर डिपेंडेंट असतात की कुठल्या स्टेजचा कॅन्सर आहे, त्याप्रमाणे डॉक्टरांची सल्ला बरोबर रेडिएशन थेरपी घ्यावंच लागतं. तर कोणाला जेव्हा किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी अवॉइड करायची असेल म्हणजे नाही घ्यायची असेल, त्यासाठीच त्यांना 40च्या नंतर स्क्रीनिंग स्टार्ट करायला पाहिजे. आणि जेवढा लवकर स्तनाचा कर्करोग सापडला किंवा गाठी सापडली किंवा दिसली, जे आपल्याला हाताला सापडत नाही, बिकॉज गाठीला फील व्हायलासाठी 2 सेंटीमीटर लागतात. तर 2 सेंटीमीटरची गाठी नाही झाली तर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन मध्ये ते नाही कळणार. आणि त्यापेक्षा लहान गाठी आपल्याला मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी मध्ये दिसणार. तर तो आपण करून घेतला आणि डॉक्टरांची सल्ला घेतली, फक्त आणि फक्त कधी कधी सर्जरी करून पण आपण ते कर्करोगचं निदान करू शकतो विथ फ्यू रेडिएशन थेरपी आणि सम सायकल्स ऑफ किमोथेरपी.
डॉक्टर, खरं तर आता याच्यामध्ये स्तनांचा कर्करोग आहे ना, याविषयी अनेक गैरसमज मनामध्ये आहेत. ते कोणते आहेत ते देखील सांगा. आणि आतापर्यंत असं ऐकलं की फक्त महिलांना स्तनाचा कर्करोग होतो, तर प्रश्न असा आहे की पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो का? हो, पुरुषांमध्ये पण स्तनाचे कर्करोग होऊ शकतात. ही बरं. घटक कमी आहे त्यांच्यामध्ये फक्त 1 ते 2%च पुरुषांमध्ये ॲक्चुअली स्तनाचे कर्करोग होतात हं. आणि पुरुषांमध्ये मेनली वयप्रमाणे जास्ती वाढतात हे. ज्या लोकांना व्यसन असेल त्या पुरुषांमध्ये स्तनाचे कर्करोग जास्ती असतात. पुरुषांचा अ, अ, हृदयाचा काही तपासणी झाली असेल, अँजिओप्लास्टी झाली असेल किंवा काही ट्रीटमेंट झालं असेल, काही-काही औषध बरोबर पण स्तनाच्या कर्करोगचे चान्सेस वाढतात. तर ह्या पुरुषांमध्ये आधीच एक गाठी उद्भव होतात आणि तेव्हाच तो गाठीला काढून घेतला किंवा बायोप्सी करून घेतली, तेव्हा आपल्याला ते जीव वाचवायला येतात. तेव्हा आपण स्तनाचा कर्करोग उद्भव व्हायच्या आधीच आपण ट्रीटमेंट करू शकतो. फक्त डिफरन्स एवढा आहे, की स्तनाचा कर्करोग पुरुषांमध्ये खूप फास्ट ग्रो करतात. खूपच लवकर ते ग्रो करतात. स्त्रियांमध्ये ते हळू ग्रो करतो. बरं. डॉक्टर, आज तुम्ही हितगुजमध्ये आलात आणि आपल्या प्रेक्षकांना स्तनाचा कर्करोग म्हणजे नेमकं काय आहे, कारण की अनेकांच्या मनामध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी अनेक गैरसमज होते. त्यामुळे तुम्ही जे आज मार्गदर्शन केलं त्याचा नक्कीच त्यांना फायदा होणार आहे. तुम्ही इथे आलात आणि इतकी योग्य माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद. धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतोय. त्याच्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.